हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता आहेत रामबंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. रामबंधू लोणचं. प्रत्येक बरणीवर संधी चार, चारही संधी धमाकेदार. आता रामबंधू लोणच्या सोबत प्रत्येक जण जिंकेल. मुंबई महापालिका निवडणुकीच्या राजकारणात अनाकोंडाची एंट्री. उद्धव ठाकरेच भस्म्या अनाकोंडा. ठाकरेंच्या शहांवरील टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये. घेतलेत आपण, कारण महिला मतदार. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असं प्रदर्शन करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जोरदार टोला. तर आयोगाला सवाल विचारल्यावर तुम्हाला का मिरची झोंबते? अनिल परब यांचा फडणवीसांवर पलटवार. पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश. ठाण्यानंतर आता भाजपच्या टार्गेटवर बारामती. रोहित पवारांचे आरोप. तर कापलेल्या पैशांच्या विनियोगाचा अहवाल मागवला. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा. आंदोलकांकडून नागपूर हैदराबाद महामार्गावर चक्काजाम. उद्या 12 पर्यंत ऐकलं नाही तर सर्व मार्ग जाम करू. कडूंचा सरकारला अल्टिमेटम. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातला आरोपी PSI बदनेनं अटकेपूर्वीच मोबाईल लपवला. पोलिसांकडून मोबाईलचा कसून शोध. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. 8व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी. 50 लाख कर्मचारी आणि 45 लाख पेन्शन धारकांना होणार फायदा. मोन्था चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईसह राज्यातील अनेक भागांना हवामान विभागाचा इशारा. विदर्भाला पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट.